अफगाणिस्तानमध्ये तालिबानींची सत्ता येऊन आता 4 वर्ष होत आली आहेत, पण अजून सुद्धा तालिबानांना जगाची मान्यता मिळालेली नाहीये। 3 जुलैला मात्र ही स्थिती पालटली। रशियाने तालिबान सरकारला मान्यता दिली आहे। नेमकं काय झालंय पाहूया। तालिबान रशियाला कबूल। मॉस्कोमध्ये अफगाणिस्तानचा दूतावास। 4 वर्षांनंतर तालिबानी सरकारला मान्यता। नाटो आणि अमेरिकेच्या सैन्याला माघारी पाठवून 2021 मध्ये अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली। तेव्हापासून जगात कुठेही तालिबानी सरकारचे प्रतिनिधी राजदूत म्हणून पाठवण्यात आले नव्हते। आज मात्र परिस्थिती बदलली आहे। 4 वर्षांनंतर रशियाने तालिबानला मान्यता दिली। अफगाणिस्तानचे राजदूत म्हणून गुल हसन यांनी त्यांचं नियुक्तीपत्र रशियन परराष्ट्र खात्याकडे सुपूर्द केलं। आम्ही आमच्या परराष्ट्रीय अधिकाऱ्यांना जगात जिथे आमचे दूतावास आहे त्या देशांमध्ये पाठवले। त्या देशांमध्ये आमच्या अधिकाऱ्यांचं स्वागत होईल अशी आशा आहे। रशियाने त्यात पहिलं पाऊल उचललंय, त्यामुळे आमच्या मान्यतेची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। आम्हाला आशा आहे की ही मालिका पुढे सुरूच राहील। आम्ही रशियाच्या या निर्णयाचं स्वागत करतो आणि हे सकारात्मक पाऊल आहे। यामुळे आमचे आणि रशियाचे संबंध दृढ होतील। ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानची सत्ता तालिबानने हाती घेतली। अफगाणिस्तानात कडक इस्लामी कायदे लागू करण्यात आले। गेली 4 वर्ष सत्ता असूनही अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारला कोणीच मान्यता दिलेली नव्हती। पण चीन, संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांशी पडद्यामागे तालिबानी सरकारशी उच्चस्तरीय चर्चा सुरूच होत्या। जागतिक पातळीवर मात्र तालिबानी सरकार एकटंच होतं। रशिया हा जगातला पहिला देश ठरलाय ज्याने ही मान्यता दिली आहे। खरं तर तालिबानचं सरकार आल्यानंतर पाकिस्तान असेल किंवा चीन असेल या देशांनी तालिबानी सरकारसोबत सहकार्य करायला सुरुवात केली होती। अगदी आपण जर UAE उदाहरण घेतलं तरी UAE सुद्धा काय म्हणतात मागच्या मार्गाने तालिबान सोबत संबंध प्रस्थापित केले होते। किंवा अफगाणिस्तानातली परिस्थिती पाहता अगदी भारताने सुद्धा तालिबान सोबत काही प्रमाणात का होईना सहकार्य करायला सुरुवात केली होती। पण यातल्या कोणत्याही देशाने अधिकृत मान्यता तालिबानला दिली नव्हती, जी आता रशियाने दिली आहे। अफगाणिस्तानात तालिबान्यांची सत्ता पहिल्यांदा आली असं नाहीये। याआधी 1996 ते 2001च्या काळात तालिबानची सत्ता होती। त्यानंतर नाटो आणि अमेरिकन सरकारनं तिथे अल कायदा संपवण्याचं ध्येय ठेवून अफगाणिस्तानमध्ये हल्ले केले। जवळपास 20 वर्ष संघर्ष केल्यावर तालिबानच्या हाती सत्ता सोपवून 4 दिवसात जवळपास लाखभर अमेरिकन सैनिकांनी अफगाणिस्तान सोडलं। पण तालिबानला जगात मान्यता नव्हती। रशियानं 4 वर्षांनंतर पहिल्यांदा तालिबानला मान्यता देण्यामागे दोघांचाही इतिहास आहे। पुतिन यांची मानसिकता पाहता त्यांना पुन्हा ते दिवस सोव्हिएत महासंघाचे दिवस रशियासाठी आणायचे आहेत असं त्यांनी अनेक ठिकाणी आपल्या मनीषा व्यक्त केलेल्या आहेत। पण आज 2025 मध्ये तेच पुतिन तालिबानच्या सरकारला मान्यता देतात। यातूनच आपल्याला इतिहासाचं एक वर्तुळ पूर्ण झालेलं दिसतं की आज वेस्ट सोबत म्हणजे त्याच पाश्चात्य देशांसोबत एक लढा उभारण्यासाठी त्यांना तालिबान्यांचीच गरज भासते। म्हणजे जो तालिबान किंवा जे मुजाहिदीन एकेकाळी सोव्हिएत महासंघाशी लढायला तयार केले होते, तेच तालिबान आता किंवा त्याच तालिबान सोबत पुतिन यांना पाश्चात्य राष्ट्रांशी सुद्धा लढायचं आहे। त्याच्यामुळे हा एक इतिहास प्रचंड इंटरेस्टिंग असतो। आंतरराष्ट्रीय राजकारण प्रचंड इंटरेस्टिंग असतं। त्याचं हे एक उदाहरण म्हणून आपल्याला पाहता येईल। अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आता स्थिरावतीये, पण जगात अजूनही त्यांना मान्यता नाही। याचं प्रमुख कारण महिलांवरील निर्बंध। अफगाणिस्तानात महिलांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यावर निर्बंध आहे। मुलींना मुलांशी बोलणं, 6वीच्या पलीकडे शिक्षण घेणं, जिममध्ये जाणं या गोष्टींवर निर्बंध आहे। जोपर्यंत तालिबान हे निर्बंध शिथिल करत नाही तोवर त्याला इतर देशांकडून मान्यता मिळणं कठीण आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।